नमस्कार मित्रांनो, विदेशार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे पोलीस भरतीला 2023 मध्ये रेल्वे या प्रकरणावर प्रश्न विचारले गेलेले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। मित्रांनो, रेल्वे या प्रकरणावर जवळपास मागील वर्षी 60 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले, पण मी पाहिले तर त्यामध्ये 60 प्रश्न रेल्वे या प्रकरणावर विचारले गेलेले। त्यातील आपण 45 प्रश्न अभ्यासणार आहोत। काही प्रश्न कट झालेले म्हणजे काही प्रश्न कॅन्सल झालेले आणि काही प्रश्न खूप सोपे, त्यामुळे मी बाकीचे प्रश्न घेतलेले नाही। आता रेल्वे या प्रकरणावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर पाहिला नसेल तर तोही नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता बेसिकमध्ये रेल्वेमध्ये बघा, किलोमीटर प्रति तासाचे जर तुम्हाला मीटर प्रति तासामध्ये रूपांतर करायचं असेल, मीटर प्रति सेकंदामध्ये, तर तुम्हाला 518 ने गुणायचं आहे। किलोमीटर प्रति तासाचे मीटर प्रति सेकंदामध्ये रूपांतर करताना तुम्हाला काय करायचं आहे, 518 ने गुणायचं आहे। क्लिअर झालं? हे थोडं बेसिक आहे, हे बेसिक अभ्यासून घेऊ, त्यानंतर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करू। बेसिक इथं स्पीडमध्ये सांगेल, कारण मी लेक्चरमध्ये एक व्यवस्थितरित्या बेसिक तुम्हाला समजवलेला आहे। आता मीटर प्रति सेकंदाचे आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपण 1805 ने काय करतो, गुणत असतो। इथपर्यंत क्लिअर झालं? आता रेल्वे या प्रकरणामध्ये अंतर, वेळ आणि वेग या तीन गोष्टी आपल्याला काढायच्या असतात, बरोबर? तर अंतरसाठी फॉर्म्युला वेगळा आहे, वेळेसाठी फॉर्म्युला आहे आणि वेगसाठी सुद्धा फॉर्म्युला आहे। या तिन्ही फॉर्म्युलांपैकी कोणताही एक फॉर्म्युला घेऊन सुद्धा तुम्ही हे तिन्ही जे कोणतेही विचारलेलं असेल, वेग, वेळ, अंतर, तर या तिन्ही फॉर्म्युलांपैकी एक फॉर्म्युलाने सुद्धा तुम्ही तो प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता। क्लिअर झालं? आता जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतोय तो फॉर्म्युला हा आहे, तासी वेग बरोबर मीटर भागिले सेकंद गुणिले 18/5। या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला 18/5 आणि 5/18 कुठे घ्यायचं याचं कन्फ्युजन राहणार नाही। सरळ सरळ हा फॉर्म्युला टाकायचा, किमती टाकायच्या आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल। इथपर्यंत क्लिअर झालं? आता मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया, पण त्या अगोदर जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, एक आगगाडी ताशी 36 किलोमीटर या वेगाने जात असेल तर तिचा मीटर प्रति सेकंद वेग काढा। सुरुवातीला थोडे बेसिक प्रश्न अभ्यासू, मग त्यानंतर आपण जेवढेही प्रश्न विचारले गेले काठिण्य पातळीचे ते सुद्धा अभ्यासून घेऊ। प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा, इथं 36 किलोमीटर प्रति तासाने एक गाडी जाते, तिचा मीटर प्रति सेकंदमध्ये आपल्याला विचारलेला आहे, वेग विचारलेला आहे। किलोमीटरचं मीटर प्रति सेकंदामध्ये जर विचारलेलं असेल, रूपांतर करताना काय करतात आपण, 518 ने गुणत असतो। 36 किलोमीटर प्रति तासाने ती जाते, मीटर प्रति सेकंदामध्ये विचारलेलं आहे, म्हणजे काय करायचं आहे, 518 ने गुणायचं आहे। 18 × 18, 18 × 2 = 36, 5 × 2 = 10, 10 मीटर प्रति सेकंद या गाडीचा काही वेग येईल। आपल्या प्रश्नाचं उत्तर, आणि हा प्रश्न यवतमाळ जिल्हा चालकला विचारलेला आहे। क्लिअर झाला? ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। दुसरा प्रश्न बघा, ताशी 108 किमी वेगाने जाणारी गीतांजली एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती? आता या ठिकाणी आपल्याला लांबी विचारलेली आहे, तर अंतर बरोबर वेळ गुणिला वेग हा फॉर्म्युला असतो, बरोबर? तर अंतर बरोबर आपण वेळ गुणिला वेग जर केला तर वेळ किती आहे, या ठिकाणी 8 सेकंद आहे आणि वेग किती आहे, 108 किलोमीटर आहे, बरोबर? आपल्याला वेळ कशामध्ये दिलेला आहे, सेकंदमध्ये, पण आपल्याला स्पीड कशामध्ये दिलेली, किलोमीटरमध्ये। तर किलोमीटरचा मीटरमध्ये रूपांतर करताना 518 ने काय करायचं असतं, गुणायचं असतं। क्लिअर झालं? 18 × 18, 18 × 108, बरोबर? 5 × 30 आणि 8 × 24 म्हणजे 240 काय येईल, 240 मीटर त्या गाडीची लांबी येईल। आपल्या प्रश्नाचं उत्तर, आणि ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जवळपास 45 किंवा त्यापेक्षा प्रश्न अभ्यासू, त्यामुळे आपण स्पीडमध्ये प्रत्येक प्रश्न अभ्यासणार आहोत। आणि मित्रांनो, जवळपास हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे आमचे कमीत कमी 8 ते 9 तास जातात। किती? 8 ते 9 तास आम्ही यामागची मेहनत असते मित्रांनो। तर 8 ते 9 सेकंदामध्ये तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा आणि लाईकसुद्धा नक्की करा, कारण प्रश्न काढण्यामागे जवळपास आमचे 2 तास जातात, व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये 2 तास, एडिटिंगमध्ये जास्त लागतात, कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 3 ताससुद्धा लागतात। तर सरासरी जर तुम्ही पाहिलं तर 8 ते 9 तास कुठेच गेले नाही, तर तुम्ही 8 ते 9 सेकंदामध्ये कमेंट नक्की करा। प्रश्न क्रमांक 3 बघा, प्रवासाचे 1/3 अंतर पार करूनही जर 20 किलोमीटर अंतर शिल्लक असेल तर एकूण अंतर किती?
ऑप्शन दिले 10 किलोमीटर, 40 किलोमीटर, 30 आणि 50. हा प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीसला विचारलेला आहे. बरोबर. आपण अंतर एक पकडू, बरोबर. 1 मधील 1/3 अंतर पार केलेलं आहे. बरोबर. 1 मधून 1/3 अंतर पार केलेलं आहे म्हणजे वजा करायचं. 3 1 3 वजा 1 म्हणजे किती अंतर शिल्लक आहे? 203. 203 अंतर शिल्लक आहे आणि काय दिलेलं आहे या ठिकाणी? 20 किलोमीटर. 203 अंतर शिल्लक आहे आणि 20 किलोमीटर शिल्लक दिलेलं आहे. तर एक म्हणजे किती? क्रॉस गुणाकार जर तुम्ही केला तर 3/2 गुणिला 20 याप्रमाणे मांडणी आहे. बरोबर. बे 10 गुणिला 3 जर तुम्ही केलं तर 30 किलोमीटर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झाला? समजलं? ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे. आता या ठिकाणी याप्रमाणे मांडणी नाही समजली असेल तर ही मांडणी कशी येईल बघा. 1 गुणिला 20, बरोबर. 1 गुणिला 20 आणि 203 गुणिला हा x येईल. इथपर्यंत क्लिअर झालं? आता एक्सला जर आपण बरोबरला घेतला, हे बघा एक्सला बरोबरला घेतला तर 203 इकडे जाताना व्यस्त होतील म्हणजे याप्रमाणे 20 गुणिला 3/2. क्लिअर झालं? बे 1 10 गुणिला 3 किती येते? 30. समजलं तुम्हाला? क्रॉस गुणाकार कशा पद्धतीने या ठिकाणी जर x असेल या ठिकाणी 1 असेल तर सरळ ही संख्या व्यस्त करून गुणाकार करून घ्यायचा. प्रश्न क्रमांक 4 बघा काय दिलेला आहे. एक 400 मीटर लांब धावण्याच्या ट्रॅकवरती एक व्यक्ती अर्धा तासात 10 फेऱ्या मारत असेल तर त्याचा वेग किती? ऑप्शन दिले 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 6 किलोमीटर आणि 8 किलोमीटर. आता या ठिकाणी 400 मीटरचा एक ट्रॅक आहे. बरोबर. 400 मीटरचा एक ट्रॅक आहे. हा 10 फेऱ्या मारतोय. किती? 10 फेऱ्या मारतोय. बरोबर. मग 10 फेऱ्या जर मारतोय तर तो एकूण अंतर 4000 मीटर चालेल. किती चालेल? 4000 मीटर. इथपर्यंत क्लिअर झालं? आणि अर्धा तासामध्ये जातोय. अर्धा तास म्हणजे किती मिनिट? 30 मिनिट. बरोबर. मिनिटांचं सेकंदामध्ये रूपांतर करताना आपण गुणिला 60 घेतो. क्लिअर झाला? आपल्याला काय विचारलेलं आहे त्याचा? ताशी वेग. फॉर्म्युला टाका. ताशी वेग बरोबर मीटर किती आहे? 4000 भागिला सेकंद किती? 30 गुणिला 60. बरोबर. आपण 1800 सुद्धा घेऊ शकतो. सायंत्रिक 18. क्लिअर झालं? आणि 18/5 फॉर्म्युला. 0 कट, हा 0 कट होईल. बरोबर. सायंत्रिक 18 आणि 18 कॅन्सल होतील. 5 1 5 5 8 40. 8 किलोमीटर प्रति तास त्याचा काय येईल? वेग येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती? आपल्याला लांबी विचारलेली. फॉर्म्युलानुसार सुद्धा आपण या ठिकाणी सोडवू शकतो किंवा अंतर बरोबर वेळ गुणिला वेग यानुसार सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो. बरोबर. काय सांगितलं प्रश्नामध्ये आपल्याला? ताशी 48 किलोमीटर वेगाने एक गाडी जाते. 400 मीटरचा बोगदा आहे. हा 48 सेकंदात ती ओलांडते आणि आपल्याला स्पीड किती दिलेली आहे? 48. आपल्याला 48 सेकंदामध्ये दिलेलं आहे आणि 48 किलोमीटरमध्ये दिलं आहे. किलोमीटरचं मीटर पर सेकंदामध्ये रूपांतर करताना 518ने गुणायचं असतं. क्लिअर झालं? 400 मीटर रेल्वेची लांबी इथं लिहिलेली आहे. बरोबर. आता रेल्वे केव्हाही एखादा पूल, बोगदा, प्लॅटफॉर्म ओलांडताना प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा यांची लांबी प्लस तिची स्वतःची लांबी हे दोघांना ओलांडत असते. क्लिअर झालं? 6 साइन 8 48 सायंत्रिक 18 3 1 3 राहिला एक 3 6 18. क्लिअर झालं? 8 5 40 आणि 16 64 640 इकडे आलेलं आहे आणि इथं 400 प्लस x. बरोबर. एक्स का घेतला आपण? कारण या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? गाडीची लांबी. ही काय आहे? ही दिलेली आहे बोगद्याची लांबी. बरोबर. बोगद्याची लांबी प्लस गाडीची लांबी यांना ते 48 सेकंदात ओलांडत असेल गाडी. बरोबर. मग एक्सला जर आपण पुढे घेतलं तर 400 तिकडे जाताना कसे होतील? वजा होतील. मग 640मधून जर तुम्ही 400 वजा केले तर 240 मीटर काय येईल? गाडीची लांबी येईल. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढचा प्रश्न बघा. एक गाडी 5 तासात 400 मीटर अंतर जाते तर त्या वेगात ती गाडी 7 तासात किती अंतर जाईल? क्रॉस गुणाकारचा प्रश्न आहे. बरोबर. 5 तासामध्ये ती 400 किमी जाते तर 7 तासामध्ये किती जाईल? क्रॉस गुणाकार करा. 400 गुणिला 7 भागिला 5. 5 1 5 5 8 40 8 7 56 हा 0 जसा तसा 560 किलोमीटर ती गाडी काय अंतर जाईल 7 तासामध्ये.
प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. एक 110 मीटर लांबीची ट्रेन 132 किलोमीटरच्या वेगाने धावत आहे, तर 165 मीटरचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? आणि ऑप्शन दिले 7.5 सेकंद, 15 सेकंद, 12.5 सेकंद, यापैकी नाही. हा प्रश्न सोलापूर शहर चालकला विचारला गेला होता वाटतं. प्रश्न काय आहे बघा, मी अगोदर सांगितलं तुम्हाला, जर एखादी रेल्वे एखादा प्लॅटफॉर्म, बोगदा किंवा पूल यांना ओलांडते तेव्हा ती प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा यांची लांबी प्लस स्वतःची लांबी याला ओलांडत असते. इथं आपल्याला 110 मीटरची काय सांगितलेली? ट्रेन सांगितलेली, बरोबर. आणि 165 मीटरचं काय आहे? या ठिकाणी आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे, बरोबर. प्लॅटफॉर्म या दोघांची अंतरांची बेरीज करून घ्या. 5, 7, 275 मीटर येईल. क्लिअर झाला. आता फॉर्म्युला यूज करा. ताशी वेग किती दिलेला आहे? 132 बरोबर मीटर 275 भागिला x, आपल्याला वेळ काढायचं आहे, गुणिला 18/5. क्लिअर होत आहे. एक्सला आपण बरोबरला घेतलं तर 132 कुठे जातील? भागीला जातील. 275 भागीला 132 गुणिला 18/5. क्लिअर झालं. या ठिकाणी आपण जर भाग दिला तर 6 दोन्ही 6ने भाग जातो आहे. 6 दोन्ही 12 राहिला 1, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18. 11ने भाग जातो का बघा. 11 दोन्ही 22, 11 दोन्ही 22 राहिले 5, 11 5 55, 5 1 5, 5 5 25, 5 त्रिक 15, 15 भागीला हे 2. जर आपण उत्तर काढलं 15 भागीला 2 तर 7.5 उत्तर येईल. म्हणजे 7.5 सेकंदात ती रेल्वे 165 मीटरच्या प्लॅटफॉर्मला ओलांडेल. क्लिअर झाला. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. एक कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. जर तेच अंतर 7.5 तासात कापायचे असल्यास कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल? ऑप्शन दिले 6, 4, 8, 5 किलोमीटर प्रति तास. या ठिकाणी समजून घ्या, आपल्याला 60 किलोमीटर प्रति तासाने ती जाते, 8 तासामध्ये ती जाते, बरोबर. 60 किलोमीटर प्रति तास तिचा वेग आहे, 8 तासामध्ये ती जाते. 60 गुणिला 8 जर तुम्ही केलं तर एकूण अंतर मिळून जाईल. हेच अंतर आपल्याला 7.5 म्हणजे 7.5 तासात कंप्लीट करायचं आहे. दशांश जर काढला तर इथं वरती 0 येऊन जाईल, बरोबर. 15 चौक 60, 15 5 75, 5 1 5, 5 2 10, 8 2 16, 16 चौक 64, 64 या ठिकाणी उत्तर येईल. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते समजून घ्या. आता 64 किलोमीटर प्रति तास, बरोबर. 64 किलोमीटर प्रति तास आपलं स्पीड आलेली. काय आलेली? स्पीड आलेली. 60 किलोमीटर प्रति तासाने जाते, 8 तासात ती पोहोचेल. 7.5 तासामध्ये पोहोचण्यासाठी तिला 64 किलोमीटर प्रति तासाने जावं लागेल. तर अगोदर तिची स्पीड होती 60 तास, आता झालेली 64, तर तिला 4 किलोमीटर प्रति तासाने वेग वाढवावा लागेल, बरोबर. वाढवावा लागेल. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? ऑप्शन क्रमांक बी. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न बघा. आता या प्रश्नांमध्ये चोर आणि पोलीसचे सुद्धा प्रश्न विचारले गेले, तर त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. लवकरातच तो सेपरेट व्हिडिओ आणेल. आणि यावरील प्रश्न जास्त करून पोलीस भरतीला जवळपास 3 ते 4 प्रश्न विचारले गेलेले, तर जास्त करून सेंट्रलला हे प्रश्न विचारले जातात. SSC GD वगैरे या SSC GDला हे प्रश्न जास्त विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी मी 1 ते 2 प्रश्न तो स्किप केलेला आहे, कारण यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पुढचा प्रश्न आहे, एक रेल्वे मुंबईहून नागपूरला निघाली, दुसरी रेल्वे नागपूरहून मुंबईला निघाली. दोन्ही रेल्वेचा वेग 100 किलोमीटर आहे आणि त्या 4 तासानंतर एकमेकांना एका जागी भेटल्या, तर मुंबई ते नागपूर एकूण अंतर किती? ऑप्शन दिले 400 किलोमीटर, 1600, 800 आणि 600, बरोबर. आता या ठिकाणी समजून घ्या, एक रेल्वे इकडनं येते, एक रेल्वे इकडनं येते, बरोबर. ही आहे मुंबई, ही आहे नागपूर. दोघी राजधानी, एक उपराजधानी. क्लिअर झालं. ही आहे नागपूर, मुंबई. आता या ठिकाणी ही रेल्वे निघाली, ही पण रेल्वे निघाली. हिची स्पीड किती आहे? 100 किलोमीटर. हिची स्पीड किती आहे? 100 किलोमीटर. दोघांची स्पीड काय? सारखी. क्लिअर झालं. आता मला सांगा तुम्ही, इकडची स्पीड 100 किलोमीटर आहे, इकडची स्पीड 100 किलोमीटर आहे. एका तासामध्ये हे इकडनं येते, ही इकडनं येते. एका तासामध्ये हे 200 किलोमीटर अंतर कव्हर करतील.
किती करतील 200 किलोमीटर, कारण 100 किलोमीटर एका तासात ही चालेल, 100 किलोमीटर एका तासामध्ये ही चालेल, तर दोन्ही मिळून एका तासामध्ये हे 200 किलोमीटर कव्हर करतील. क्लिअर झालं. एका तासामध्ये जर ते 200 किलोमीटर कव्हर करताय तर 4 तासानंतर त्या दोन्ही भेटलेले, 4 तासानंतर त्या दोन्ही भेटलेले, तर 4 गुणिले जर 200 तुम्ही केलं तर 4 2 8 आणि हे 2 शून्य जसे तसे, तर नागपूर ते मुंबईमधील 800 किलोमीटर अंतर असेल. क्लिअर झालं. प्रश्न समजला. जेव्हा दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येतात तेव्हा त्यांच्या अंतरांची बेरीज करायची आणि हे माया आणि त्यांच्या वेगांची सुद्धा बेरीज करायची. पण जेव्हा दोन्ही गाड्या एकाच दिशेने जातात तेव्हा त्यांच्या वेगांची वजाबाकी करायची आणि अंतरांची दोन्ही ठिकाणी बेरीज करायची. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय दिलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ समजत असेल आणि तुम्हाला प्रश्नसुद्धा शिकवण्याची पद्धतसुद्धा आवडत असेल आणि प्रश्नसुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. एका सेकंदाला 20 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग काढा. 20 मीटर एका सेकंदाला जाते ती, तर आपल्याला मीटर पर सेकंदाचा ताशी वेग करताना काय करायचं आहे, 18/5 गुणायचं आहे. 20 सेकंद गुणिला 18/5, 5 1 5 5 चोक 18/72 किलोमीटर प्रति तास त्या गाडीचा काय असेल, वेग असेल. क्लिअर झालं. आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न विचारला गेला होता गडचिरोली जिल्हा पोलीसला. ऑप्शन क्रमांक हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. ताशी 28 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी गाडी 72 किलोमीटर अंतर किती वेळात जाऊ शकेल. या ठिकाणी आता 72 किलोमीटर अंतर तिला जायचं आहे, बरोबर. स्पीड किती आहे, 48 किलोमीटर प्रति तास. सरळ सरळ भाग देऊन द्या, बरोबर. 12 72, 12 चौक 48, 2 2 4, 2 3 6, 3 भागीला जर तुम्ही 2 केलं तर उत्तर किती येईल, 1.5. म्हणजे दीड तासामध्ये ती गाडी तेवढं अंतर पार करून देईल आणि ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असेल. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न आहे बघा. एक व्यक्ती 5 मिनिटात 500 मीटर अंतर पार करतो तर त्या व्यक्तीचा चालण्याचा ताशी वेग किती. ताशी वेग विचारलेला आहे. फॉर्म्युला हा आहे. ताशी वेग बरोबर मीटर भागीला सेकंद गुणिला 18/5. ताशी वेग किती, आपल्याला ताशी वेग काढायचा आहे. अंतर किती दिलेलं आहे, 500 मीटर भागीला सेकंद. 5 मिनिट दिलेलं आहे. मिनिटचं सेकंदामध्ये रूपांतर करताना काय करायचं, गुणिला 60, बरोबर, गुणिला 18/5. ताशी वेग आपल्याला मिळून जाईल. ताशी वेग भाग द्या, 0 0 कट होईल. 6 1 6, 6 18, 5 1 5, 5 1 5, राहिले 10, 0 7 तसा, 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 6 किलोमीटर प्रति तास त्या व्यक्तीचा काय असेल, वेग असेल, ताशी वेग असेल. क्लिअर झालं. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 180 किमी अंतर कापण्यासाठी एका जीपला 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासात कापण्यासाठी जीपचा वेग किती वाढवावा लागेल. ऑप्शन दिले 60 किलोमीटर, 45, 30 आणि 15, बरोबर. आता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे 60 किलोमीटर. बऱ्याच मुलांचा हा प्रश्न चुकला असेल. कशा पद्धतीने बघा ते समजून घ्या. प्रश्न खूप सोपा आहे. 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका गाडीला 4 तास लागतं आहे. 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका गाडीला किती लागतं आहे, 4. तर हेच अंतर 3 तासामध्ये आपल्याला कापायचं आहे, बरोबर. स्पीड किती पाहिजे ते समजून घ्या. 4 1 4, 4 चौक 16, राहिले 2, 4 5 20, 45 किलोमीटर प्रति तासाने ती जात असेल तेव्हा 180 किलोमीटर अंतर 4 तासात ती पार करते. आता 180 किलोमीटर अंतर आपल्याला 3 तासात पार करायचं आहे. 3 1 3, 3 6 18, 60 किलोमीटर प्रति तासाने ती जाईल तेव्हा 180 किलोमीटर अंतर 3 तासामध्ये पूर्ण होईल. 60 किलोमीटर तुमचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए सुद्धा 60 किलोमीटर आहे. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, अगोदरच्या जी स्पीड आहे त्यापेक्षा कितीने वाढवावी लागेल म्हणजे ते 3 तासामध्ये जाईल. तर 15 किलोमीटर प्रति तासाने तिची स्पीड वाढवावी लागेल तेव्हा जाऊन ती 3 तासामध्ये 180 किलोमीटर जाईल. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए 60 सुद्धा होतं. क्लिअर झालं मित्रांनो. याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. त्या अगोदर जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा, जेणेकरून मी असे जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, मी टार्गेट पोलीस भरती बॅच चालू केलेली आहे खाकी पॉईंट चॅनलवरती पूर्णतः फ्री. म्हणजे जे पोलीस भरतीला अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये जेही प्रकरण आहेत त्यावर मी मोफतमध्ये त्या प्रकरणावरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी पोलीस भरती प्रकरणांचे नाव आणि त्यावर आधारित व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. आणि मी अगोदर मुलांना सांगून ठेवलं होतं, जर मी अंकगणित आणि भूमितीचे व्हिडिओ अपलोड केले, त्या अपलोडिंगमध्ये जर तुमचा मला सपोर्ट मिळाला तरच मी बुद्धिमत्ताचे व्हिडिओ अपलोड करेल. अन्यथा जी दुसरी पोस्ट वगैरे आहे, कोणती तरी ग्रुप डी असो, रेल्वे असो, त्यानंतर दुसरी कोणती असो, त्यावर मी व्हिडिओ वगैरे अपलोड करेल असं मी सांगून ठेवलं होतं. पण जर तुमचा पोलीस भरती करणाऱ्या मुलांचा मला सपोर्ट मिळाला तर मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये कंटेंट घेऊन येत राहील. पुढचा प्रश्न बघा. एक आगगाडी 2 मिनिटात 3 किलोमीटर अंतर कापते तर 6 तासात ती किती किमी अंतर कापेल? सोपा प्रश्न आहे मित्रांनो, खूप सोपा आहे. याचं उत्तर तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. 2 मिनिटामध्ये ती 3 किलोमीटर अंतर कापते, बरोबर. तर आपल्याला काय दिलेलं आहे, 6 तासामध्ये ती किती अंतर कापेल. 6 तासाचं मिनिटांमध्ये रूपांतर करताना गुणीला 60 करावे लागते. क्लिअर झालं? किंवा मिनिटांच्या आपल्याला भागीला 60 करून त्याचं तासामध्ये रूपांतर करावं लागेल. क्लिअर झालं? किती क्रॉस गुणाकार करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. 6 गुणीला 60 गुणीला 3 भागीला 2. बे 1 बे, बेत्रिक 6, 6 18, 18 54 आणि हा 0 जसा तसा 540 किलोमीटर ती 6 तासामध्ये जाईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न दिलेला आहे, बरोबर. 80 किलोमीटर तास या वेगाने 400 किलोमीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? ऑप्शन दिले 240 मिनिट, 300 मिनिट, 270, 360. नागपूर जिल्हा चालकला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आपल्याला मिनिटांमध्ये दिलेला आहे. बघा, 400 किलोमीटर अंतर आहे, 80 किलोमीटर वेगाने जाते, भागीला 80. यामध्ये रूपांतर काहीच करायचं गरज नाही, फक्त जे आपलं उत्तर येईल फायनल त्याला रूपांतर करावं लागेल. बघा, 0 0 कट होईल, 8 1 8, 8 5 40. 5 तासामध्ये ती 400 किलोमीटर अंतर 80च्या स्पीडमध्ये जाऊन पूर्ण करेल. आता ऑप्शनमध्ये आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे, मिनिटांमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला गुणीला 60 करावं लागतील. 1 तास म्हणजे 60 मिनिट, बरोबर. 5 30 आणि हा 0 जसा तसा 300 मिनिट त्या गाडीला काय लागतील, तेवढं अंतर पार करण्यासाठी लागतील. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई ते गोवा 580 किलोमीटर अंतर मुंबईहून सकाळी 9:30 वाजता सुटलेल्या ताशी 70 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोव्याहून मुंबईकडे सुटलेल्या ताशी 75 किलोमीटर वेगाने येणाऱ्या गाडीशी किती वाजता भेट होईल? ऑप्शन दिले 12:30 वाजता दुपारी, दुपारी 12 वाजता, दुपारी 1:30 वाजेला आणि दुपारी 1 वाजेला, बरोबर. प्रश्न समजून घ्या काय दिलेलं आहे. गोवा आणि मुंबई, मुंबई ते गोवा अंतर आहे. आपल्याला अंतर किती दिलेलं आहे, 580 किलोमीटर, बरोबर. आता या ठिकाणी 9:30 वाजता ही गाडी सुटलेली आहे, बरोबर. किती, 70 किलोमीटरच्या स्पीडने. क्लिअर झाला? त्याच वेळी ही गाडीसुद्धा सुटलेली आहे, ही सुटलेली आहे 75 किलोमीटरच्या स्पीडने. क्लिअर झाला? दोन्ही जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतील, एकमेकांच्या दिशेने, बरोबर, तेव्हा वेगांची सुद्धा बेरीज होते. क्लिअर झाला? 580 काय दिलेलं आहे आपल्याला, 580 किलोमीटर अंतर दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेलं आहे. दोघांच्या वेगांची जर आपण बेरीज केली, कारण 9:30 वाजेला दोन्ही गाड्या सुटलेल्या आहे, एका तासामध्ये ही 75 जाईल, एका तासामध्ये 70 जाईल, तर दोन्ही मिळून एका तासामध्ये किती जातील, 7 2 14 5 145 किलोमीटर जातील. क्लिअर झाला? दोन्ही एका तासामध्ये 145 किलोमीटर अंतर कमी करतील. क्लिअर झाला? 145 किलोमीटर अंतर एका तासामध्ये कमी करतील. जर आपण याला भागलं तर त्या किती वेळामध्ये भेटतील, आपल्याला आपलं प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. आता या ठिकाणी आपण अगोदर 5ने भाग देऊ. 5 2 10, 5 2 10 राहिले 4, 5 9 45, 29 1 29, 29 2 58, 2 2 4. 4 तासामध्ये त्या गाड्या भेटतील. 9:30 वाजेला गाड्यांची काय झाली होती, सुरुवात झाली होती. 9 आणि 4 किती होतात, 9 आणि 4 13, 13 म्हणजे 1 वाजून 30 मिनिटांनी त्या दोन्ही गाड्या भेटतील. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सी, दुपारी 1:30 वाजेला त्या गाड्या भेटतील. या ठिकाणी मी आता भाग कसा दिला हे कन्फ्युजन झालं असेल, तर या ठिकाणी 580 भागीला 145 होते. क्लिअर झाला? आता या 580ला आपण 58 गुणीला 10 सुद्धा करू शकतो. तर मी काय करतो, जेव्हा शेवटी 1 0 असतो तेव्हा गुणीला 10 समजतो, जेव्हा 2 0 असतात तेव्हा गुणीला 100 समजतो. इथपर्यंत क्लिअर झाला? आता वरती मी 5ने भाग दिला, या ठिकाणी ज्याप्रमाणे जर भागीला 5 राहिले, 5 1 5, 5 2 10. क्लिअर झाला? तर या ठिकाणी सुद्धा 5 2 10 केले, 5 2 10, 5 9 45.
आता या ठिकाणी गुणाकार होईल यांचा 58 गुणिले 2, पण मी गुणाकाराचं चिन्ह नाही देता, डायरेक्ट इथं भाग दिला आणि समजून घेतलं की गुणाकार करायचा. 29 एका 29, 29 दुनी 58 आणि 2 दुनी 4. क्लिअर झाला. तर याप्रमाणे तुम्हाला कमी वेळेमध्ये भागाकार सुद्धा करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. एक मोटरसायकल 4 तासामध्ये 116 किलोमीटर अंतर कापते. जर त्याच वेगाने 7 तासात ती किती अंतर कापेल? पारगरला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिले 175, 203, 225, 153. हा प्रश्न खूप कठीण आहे असं समजून घ्या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. पुढचा प्रश्न बघा. एक रेल्वे गाडी 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने अ या ठिकाणाहून ब या ठिकाणी जात असेल. दोन्हीमध्ये 100 किलोमीटरचे अंतर आहे. त्याचवेळी दुसरी रेल्वे गाडी 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने ब या ठिकाणाहून अ या ठिकाणी निघते. दोन्ही रेल्वे गाड्या किती वेळाने एक दुसऱ्यांना क्रॉस होतील विचारलेला आपल्याला. लातूरला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिले 1 तास, 2 तास, 16.66 मिनिट यापैकी नाही. आता या ठिकाणी समजून घ्या. प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? 100 किलोमीटर अंतर दिलेलं आहे आपल्याला अ आणि ब या ठिकाणावर, बरोबर. दोन्हींमधला डिफरन्स किती आहे? 100 किलोमीटरचा आहे. आणि एक गाडी 80 किलोमीटर प्रति तासाने इथून निघते, एक गाडी 20 किलोमीटर प्रति तासाने तिकडनं येते. दोन्ही गाड्या येते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? वेगांची बेरीज. यांच्या वेगांची जर तुम्ही बेरीज केली, 80 आणि 20 किती होते? 100. 100 किलोमीटर भागेला यायचं. 100 एक 100, 100 एक 100. शिल्लक काहीच नाही आहे, तर शिल्लक 1 आहे. काय? 1 भागीला 1 उत्तर 1च येतं. 1 गुणिला 1 उत्तर 1च येईल. एका तासामध्ये त्या गाड्या एकमेकांना काय होतील? क्रॉस होतील. क्लिअर झाला. एका तासामध्ये त्या दोन्ही गाड्या एकमेकांना क्रॉस होतील. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघा. आता काय दिलेला आपल्याला? एक माणूस एका तासामध्ये 4 किलोमीटर अंतर चालतो, तर तोच माणूस 16 किलोमीटर अंतर किती तासामध्ये चालेल? आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे, खूप सोपा आहे. एका तासामध्ये 4 तासामध्ये 16 किलोमीटर चालतो आहे, तर आपल्याला काय विचारलेलं आहे? एक माणूस एका तासामध्ये 4 किलोमीटर अंतर चालतो. 4 किलोमीटर अंतर चालतोय, तर तोच माणूस 16 किलोमीटर अंतर किती तासामध्ये चालेल? क्रॉस गुणाकार करायचा आहे. 4 एक 4, 4 चौक 16. 4 तासामध्ये तो मनुष्य 16 किलोमीटर चालेल. क्लिअर झाला. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. रघुला 5 किलोमीटर जायला 15 मिनिट लागतात, तर त्याचा तासी वेग काय? ऑप्शन दिले 75 किलोमीटर प्रति तास, 20, 115 आणि 3. आता या ठिकाणी समजून घ्या. आपल्याला अंतर किती दिलेलं आहे? तर 5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला 15 मिनिट लागतात. आपला फॉर्म्युला तासी वेग बरोबर मीटर भागिले सेकंद गुणिले 18/5. या ठिकाणी आपल्याला अंतर किती दिलेलं आहे? 5 किलोमीटर. 5 किलोमीटरचे जर आपण मीटरमध्ये रूपांतर केलं तर किती होईल? 5000 मीटर. समजतं? क्लिअर होत आहे? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, तर 5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 5000 मीटर आहे. बरोबर. आपल्याला वेग काढायचा आहे, तासी वेग. क्लिअर झालं? तासी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद. या ठिकाणी आपल्याला मिनटं देऊन ठेवलेले 15 मिनटं, तर मिनटांचं रूपांतर सेकंदामध्ये केलं तर काय येतील? गुणिला 60. क्लिअर झाला? गुणिला 18/5. 0 0 कट होईल. 6 1 6, 6 3 18, 5 1 5, 5 1 5, 3 1 3, 3 5 15, 5 1 5, 5 2 10 आणि हा 0 जसा तसा 20 किलोमीटर प्रति तास त्या वेगाने तो व्यक्ती जातोय. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न बघा. एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे निघाली व दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने बी कडून ए कडे निघाली. 2 स्टेशनमध्ये अंतर 380 किलोमीटर असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? या ठिकाणी समजून घ्या. ए आणि बी 2 ठिकाणं, बरोबर. दोघांमधलं अंतर किती आहे? 380 किलोमीटर. क्लिअर झालं? एक रेल्वे सकाळी 7 वाजता सुटलेली, दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता तिकडनं सुटलेली आहे. क्लिअर झाला? आता ही रेल्वे ही सकाळी 7 वाजता सुटलेली आहे आणि बी ही रेल्वे 9 वाजता सुटलेली आहे. क्लिअर झाला? या रेल्वेची स्पीड किती आहे? ती आहे रेल्वेची स्पीड किती आहे? ती आहे 40 किलोमीटर. समजून घ्या प्रश्न, थोडासा कन्फ्युजन होऊ नका, कारण या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. दोघांची स्पीड जर तुम्ही एकत्र करून घेतली, उत्तर जर काढलं तर काय माहीत ऑप्शनमध्ये आहे किंवा नाही, तर ऑप्शनमध्ये ते उत्तरसुद्धा आहे. ठीक आहे, गडबड होऊ शकते या ठिकाणी. आणि दुसरी जी गाडी आहे
ती 60 किलोमीटर प्रति तासाने येते. किती येते? 60 किलोमीटर प्रति तासाने. आता ही गाडी 7 वाजता सुटलेली, ही गाडी 9 वाजेला सुटलेली, ही गाडी या गाडीपेक्षा 2 तास उशिराने सुटलेली आहे. बरोबर. मग 40 किलोमीटर प्रति तास वेगाने ती गाडी जाते 7 वाजेला सुटलेली, तर 9 वाजेपर्यंत ही 80 किलोमीटर अंतर गेलेली असेल. 9 वाजेपर्यंत 80 किलोमीटर अंतर गेलेली असेल. 380मधून जर 80 किलोमीटर अंतर वजा केलं तर 300 किलोमीटर अंतर शिल्लक आहे. आता बरोबर 9 वाजलेले 300 किलोमीटर अंतर शिल्लक आहे, तर 9 वाजता ही गाडीसुद्धा सुटेल आणि ही गाडीसुद्धा सुटेल. क्लिअर झालं. आता या ठिकाणी दोन्ही गाड्या जर एकमेकांच्या दिशेने येत आहे तर दोन्ही गाड्यांच्या वेगांची काय करायची? बेरीज करायची. 60 आणि 40 किती होईल? 100. तर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने दोन्ही एकमेकांजवळ येत आहे. 2 शून्य 2 शून्य कट केले तर 3 तासांमध्ये त्या गाड्या एकमेकांना भेटतील. पण केव्हापासून? 9 वाजेपासून. 9 वाजेपासून 3 तासाने भेटतील. मग 9 वाजेपासून तर 3 तास किती होतील? 12 वाजेला त्या गाड्या भेटतील. किती? 12 वाजता. क्लिअर झालं. आता 7 वाजेला ही गाडी सुटली होती. 2 तास अगोदर आपण 80 किलोमीटर अंतर कमी केलेलं आहे. हे 2 तास आणि 3 तास 5 तास किती होतील? 5 तास. 7 वाजेपासून जर तुम्ही 5 तास पकडले, 7 आणि 5 किती होतात? 12 वाजता या दोन्ही गाड्या भेटतील. क्लिअर झालं. या पद्धतीने सुद्धा उत्तर येऊ शकतं, या पद्धतीने सुद्धा बेरीज येऊ शकते. समजलं तुम्हाला? 9 वाजेपासून 3 तास पकडले, 7 वाजेपासून 5 तास पकडले. 5 तास कसे पकडले? 2 तास अगोदरचे आणि 3 तास नंतरचे. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न बघा. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? 1.5 किमी अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती? पिंपरी चिंचवडला विचारलेला आहे हा प्रश्न. बरोबर. 1.5 किमी अंतर आपल्याला 72 सेकंदामध्ये ओलांडलेलं आहे. 1.5 किलोमीटरचा तुम्ही जर मीटरमध्ये रूपांतर केलं गुणिला 1000 तर हा दशांश कट होईल, हा शून्य कट होईल. 15 गुणिला जर 100 केलं तर 1500 मीटर अंतर येईल. बरोबर. 1500 मीटर भागिला 72 सेकंद गुणिला 18/5, कारण ताशी वेगचा फॉर्म्युला काय आहे? ताशी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद गुणिला 18/5. 18 × 18, 18/72. क्लिअर झालं. याप्रमाणेच गुणाकार करू. 5 × 1 5, 5 × 2 10. बरोबर. 2 × 2 2 × 2 2 7 14 राहिला 1 2 5 10. 75 किलोमीटर प्रति तास आणि ती गाडी जाईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ताशी वेग तिचा काय आलेला आहे? 75 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 1. क्लिअर झाला. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. प्रश्न दिलेला आहे, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदामध्ये पार करते, तर त्या पुलाची लांबी किती? फॉर्म्युला हा सुद्धा देऊन तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. बरोबर. ताशी वेग भागिला ताशी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद गुणिला 18/5. ताशी वेग किती दिलेला आपल्याला? 60 किलोमीटर. बरोबर. आपल्याला 220 मीटर लांबीची आगगाडी दिलेली आहे. 220 मीटर लांबीची आगगाडी 36 सेकंदामध्ये एक पूल ओलांडते, तर आपल्याला काय विचारलेली? लांबी विचारलेली. लांबी कोणाची? पुलाची लांबी. आता या ठिकाणी मी सांगितलेलं आहे, एखादी रेल्वे जेव्हा पूल बोगदा प्लॅटफॉर्म ओलांडते तेव्हा ती स्वतःची लांबी प्लस याची लांबी पुलाची लांबीसुद्धा पूल बोगदा प्लॅटफॉर्मची लांबीसुद्धा ओलांडत असते. अंतर मीटरमध्ये. बरोबर. मीटर भागिला सेकंद गुणिला 18/5. या ठिकाणी आपण यांनासुद्धा गुणाकार वगैरे करू शकतो. 18 गुणिला x 18 गुणिला 220. या ठिकाणी काही करायचं नाही, सरळ सरळ ही संख्या समोर घ्यायची. 220 प्लस x ही संख्या समोर जाताना व्यस्त करायची. याप्रमाणे 60 गुणिला 36 गुणिला 5 भागिला अंशस्थानची संख्या छेदस्थानी देईल 18. 18 × 18, 18 × 2 36, 5 × 2 10. 10 गुणिला जर तुम्ही 60 केलं तर उत्तर काय येईल? 600. 600 बरोबर 220 प्लस x. बरोबर. रेल्वेची लांबी आहे, x प्लॅटफॉर्मची लांबी आहे. 600मधून जर तुम्ही 200 वजा केलं तर तुम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी मिळून जाईल. बरोबर. एक्सला जर आपण बरोबरला घेतला तर 220 इकडे येताना वजा होते. 220 0 8 हातचा दिला होता इथं. बरोबर. 10मधून 2 गेले राहिले 8. हातचा वापस द्या. 10मधून 3, 6मधून 3 गेले राहिले 3. 380 मीटर प्लॅटफॉर्मची लांबी येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न पुणे शहर पोलीसला विचारला गेलेला आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, ताशी 5 किलोमीटर वेगाने जाणारी एक व्यक्ती एक पूल 15 मिनिटात ओलांडते, तर पुलाची लांबी किती? हाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेला होता. इथं ताशी वेग विचारलेला होता. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला
काय विचारलेलं आहे, अंतर विचारलेलं आहे बरोबर. फॉर्म्युला एकच, तासी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद गुणिले 18/5. क्लिअर झाला. तासी वेग आपल्याला काय दिलेला आहे 5 किलोमीटर. अंतर विचारलेलं आहे, अंतर या ठिकाणी x घ्यायचं. किती वेळ दिलेला आहे 15 मिनिट. मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करायचं गुणिला 60 गुणिला 18/5. एक्सला जर आपण पुढे घेतलं तर ही संख्या इकडे जाताना कशी होईल, व्यस्त होईल. 5 गुणिला 15 गुणिला 60 गुणिला 5. ज्या छेदस्थानी संख्या आहे ते इकडे जाताना अंशस्थानी होतील, जे अंशस्थानी संख्या आहे ते समोर जाताना छेदस्थानी होईल. क्लिअर झाला. 6 × 6 0 झाला तसा 6 × 18 3 × 3 3 × 5 15 बरोबर. 5 × 5 25 25 गुणिला हे 5 125. 125 गुणिला जर तुम्ही 10 केलं तर किती उत्तर येईल, 125 जसे तसे गुणिला 10 म्हणजे 1 0 पुढे वाढवायचा. 1250 मीटर अंतर येईल. कशाचं अंतर येईल, 1250 मीटर त्या पुलाची लांबी येईल. क्लिअर झालं. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. प्रश्न आहे, एका वाहनाचा सरासरी वेग 48 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर तेच अंतर 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. ऑप्शन दिले 4 तास 4.5 तास 3 तास 5.30 तास. या ठिकाणी समजून घ्या 48 किलोमीटर एक गाडीचा सरासरी वेग आहे बरोबर. तिला एवढे अंतर जाण्यासाठी 6 तास लागत आहे. आपल्याला वेळ गुणिला वेग जर केला तर अंतर मिळून जाईल. क्लिअर झाला. पुढे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 72 किमी वेगाने जात असताना तेवढेच अंतर ते किती वेळात जाईल. आता या ठिकाणी जर तुम्ही अंतर काढलं भागीला जर 72 घेतलं तर तुम्हाला वेळ मिळून जाईल की हिला किती वेळ लागतो आहे बरोबर. या ठिकाणी भाग द्या. 6 × 6 6 2 6 × 6 6 × 6 राहिला 1 6 2 12 12 × 12 12 × 4 तासामध्ये ती 72 किलोमीटर वेगाने जर गेली तर एवढं अंतर पार करून घेईल. अंतर किती येईल, 6 × 8 = 48 हातच्याला आले 4 6 × 24 आणि 4 288 किलोमीटर अंतर 72 किलोमीटरने जर गेली तर 4 तासामध्ये कंप्लीट करते आणि 48 किलोमीटरने जर गेली तर 6 तासामध्ये कंप्लीट करते. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे 4. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. एक गाडी एका तासात 42 किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल. समजून घ्या प्रश्न व्यवस्थित. एका तासामध्ये ती 42 किमी जाते, तर आपल्याला काय विचारलेलं आहे 20 मिनिटात ती किती अंतर जाईल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ऑप्शन दिले 21 किलोमीटर 840 मीटर 14 किलोमीटर आणि 20 किलोमीटर. हा प्रश्न कुठे विचारला होता, हा प्रश्न विचारला गेलेला आहे या ठिकाणी. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की हा प्रश्न कुठे विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, बसचा वेग ताशी 48 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात. बसचा वेग ताशी 8 किलोमीटरने कमी केला तर तेवढ्याच प्रवासात किती तास लागतील. रायगड जिल्हा पोलीसला प्रश्न आहे. ऑप्शन दिले 7 तास 5.5 तास 8 तास आणि 6 तास. काय सांगितलं प्रश्नामध्ये बघा समजून घ्या. 48 किलोमीटरने ती गाडी जाते आणि तिला एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी 5 तास लागत आहे. अंतर मिळून जाईल तुम्हाला 8 × 45 0 चला आले 4 5 × 20 आणि 4 24 240 किलोमीटर अंतर आहे. एवढं अंतर आता तिचा जो स्पीड आहे तो स्पीड 8 किलोमीटरने कमी केलेला आहे. 48 किलोमीटर तिचा स्पीड होता 48 किलोमीटर प्रति तास. तिचा स्पीड 8ने कमी केलेला आहे म्हणजे 40 किलोमीटर प्रति तास तिचा वेग झाला बरोबर. तिचा स्पीड किती आता 40 किलोमीटर प्रति तास. अंतर किती जायचं आहे 240 0 0 गट 4 × 4 4 24. तिला किती तास लागतील आता 6 तास लागतील बरोबर. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे. जर तिला किती तास जास्त लागतील जर असं विचारलं असतं तर 1 तास तिला काय लागेल जास्त लागेल. अगोदर सुरुवातीला 5 तास लागत होते, आता 6 तास लागतात तिला. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. प्रश्न दिलेला आहे, एक माणूस 4800 मीटर अंतर 60 मिनिटात पार करतो, तर त्या माणसाचा तासी वेग किती. तासी वेग या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन दिले 5 किलोमीटर प्रति तास 4.8 ऑप्शन सी 6 ऑप्शन डी 8. प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी. एक मनुष्य आहे तो आपल्याला काय विचारलेलं आहे तासी वेग. तासी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद. आपल्याला 60 मिनिटामध्ये दिलेलं आहे.
60 गुणिले 60 जर तुम्ही केलं तर एका मिनिट म्हणजे 60 सेकंद, तर 60 मिनिट म्हणजे किती सेकंद येऊन जातील, बरोबर. एका तासामध्ये 36 सेकंद असतात. क्लिअर झालं. गुणिले 18/5 फॉर्म्युला तासी वेग बरोबर मीटर भागिले सेकंद गुणिले 18/5. 0 0 कट होतील, हे 2 0 गेले, बरोबर. 6 1 6 sin 3 18, 6 1 6 sin 8 48. क्लिअर झालं. 8 गुणिले t 8 1 24 भागिले 5, बरोबर. 5 24 राहिले 4 दशांश दिला 5 8 40, 4.8 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. तासी वेग किती असेल, 4.8 किलोमीटर प्रति तास त्याचा वेग असेल. क्लिअर झाला, त्या व्यक्तीचा वेग असेल. अमरावती शहरला पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. एक समान लांबीच्या 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने समांतर रोडावर अनुक्रमे 56 किलोमीटर आणि 46 किलोमीटर या वेगाने धावत आहेत. जोरात चालणारी गाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात पार करते, तर प्रत्येक गाडीची लांबी किती. लांबी विचारलेली, समजून घ्या. ऑप्शन क्रमांक 50 मीटर, 60 मीटर, 72 मीटर आणि 80 मीटर. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते समजून घ्या, कन्फ्युजन होऊ नका. प्रश्न खूप सोपा आहे, पण मी गॅरंटी देऊन सांगतो की ऑप्शन क्रमांक ए जर वेगळं राहिलं असतं तर 100% 90% पोरं चुकले असते. बघा काय समजून घ्यायचं, फॉर्म्युला तोच ठेवायचा. तासी वेग किती दिलेला आहे आपल्याला. दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहे, एकाचं दिलेलं आपल्याला स्पीड 46, एकाची दिलेली 56. दोघांमधून वजा करायची, बरोबर. 10 किलोमीटर प्रति तासाने त्या दोन्ही गाड्या काय करतील, एकमेकांना ओलांडतील. समजून घ्या या ठिकाणी. जर दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहे तर त्यांच्या वेगांची काय करायची, वजाबाकी करायची आणि अंतरांची दोन्ही ठिकाणी बेरीज करायची, एकमेकांच्या दिशेने किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने. आता या ठिकाणी समजून घ्या, बरोबर. आपला फॉर्म्युला काय, तासी वेग बरोबर मीटर भागिले सेकंद गुणिले 18/5. फॉर्म्युला तोच टाका. 10 किलोमीटर अंतर दिलेलं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, अंतर आपल्याला काढायचं आहे, बरोबर. लांबी काढायची मीटर म्हणजे x गुणिले 36 भागिले 36 सेकंद गुणिले 18/5. क्लिअर झालं. 18 1 18 18 दोन्ही 36, 5 दुनी 10. मीटरला जर आपण बरोबरला घेतलं, क्लिअर झालं, तर हे 5 दुनी 10 इथं अंशस्थानी जातील, म्हणजे 10 गुणिले 10 बरोबर किती उत्तर येईल, 100 मीटर उत्तर येईल. क्लिअर झालं, 100 मीटर उत्तर येईल. आता या ठिकाणी प्रश्न समजून घ्या काय दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए जर 100 मीटर राहिलं असतं, 100 मीटर, तर मी 100% गॅरंटी देऊन सांगतो मुलांनी ऑप्शन क्रमांक ए उत्तर दिलं असतं 100 मीटर. बघा मी अगोदर सांगितलं आहे तुम्हाला, दोन्ही गाड्या जर एकाच दिशेने जात असेल तर त्यांच्या जे अंतर असतं, मीटर असतं, त्यांचीसुद्धा बेरीज केली जाते. याप्रमाणे ही गाडी एक दुसरी गाडी. आता या ठिकाणी जेव्हा ही गाडी या गाडीला ओव्हरटेक करेल तेव्हा हिचे अंतर जे असते स्वतःचे ते अंतरसुद्धा पार करते आणि दुसऱ्या गाडीचे जे अंतर असते तिलासुद्धा पार करते. आता या ठिकाणी हे जे 100 मीटर अंतर आहे हे दोन्ही गाड्यांचं आहे, तर एका गाडीचं अंतर काढण्यासाठी 100 भागिले 2 करावं लागतील, म्हणजे 50 मीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं. एका गाडीचं अंतर आहे 50 मीटर आणि दुसऱ्या गाडीचं अंतर आहे 50 मीटर. तेव्हा जाऊन ते 100 मीटर अंतर पार करण्यासाठी त्या एका गाडीला 36 सेकंद लागत आहे. कोणत्या गाडीला, जे गाडीची स्पीड 56 किलोमीटर आहे तिला. क्लिअर झालं. आता मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्या अगोदर या ठिकाणी आपण 36 प्रश्न अभ्यासलेले, जवळपास आपण 34 प्रश्न अभ्यासलेले असतील, कारण 1 ते 2 प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला नाही आणि आपण 45 प्रश्न अभ्यासणार होतो. तर त्यापैकी आपले हे प्रश्न अजून आहेत मित्रांनो, पण व्हिडिओची लिंक खूप मोठी होऊन जाईल, त्यामुळे मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओ स्किप करत आहोत. मित्रांनो हे जे बाकी प्रश्न आहे, जर मी अजून पुढे जर व्हिडिओ बनवला तर त्या व्हिडिओमध्ये मी हे 9 ते 10 प्रश्न जे बाकी ते घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंतसुद्धा खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच मित्रांनो बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा, कारण मी जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो खाकी पॉईंट टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.